तर चला, काय चाललं आहे यूट्यूब फॅमिली, काय करताय सर्व? तर बघू शकता माझी छान अशी मस्त गुड मॉर्निंग झालेली होती. आणि आज नाही का आपल्या देवाला फुलंच नव्हती जास्त, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला दिसलं पण असेल व्हिडिओमध्ये की आज जास्त फुलंच नव्हते. काय झालं होतं, सकाळी सकाळी कसं आहे ना, आमच्या कॉलनीमधल्या लेडीज ज्या आहेत ना त्या फुलं वगैरे घेऊन जातात. आणि कसं असतं ना, कोणाला आपण नाही म्हणू शकत ना की हे नका नेऊ फुल, ते नका नेऊ. तर बघा असा काही व्ह्यू होता. आणि हे जे मस्त पाण्याचं जे डबकं होतं ना, ते आम्ही म्हणजे आमचे डॉगी येतात ना, आमची पिंकी येते वगैरे, बाहेरचे सगळे काही म्हणजे कुत्रे वगैरे येतात त्यांच्यासाठी पाणी पिण्यासाठी ठेवलेलं होतं मी. म्हणजे ते मम्मानेच केलेलं आहे. झाडं तिथं आणि ते म्हणजे कसं आहे, तेवढंच म्हणतात ना की आशीर्वाद लागतो आपल्याला, बरोबर ना. मग त्याच्यामुळे छानपैकी मस्त असं पाण्याचं हे केलेलं होतं. आणि मग नंतर मस्त मला अशी शेंगदाण्याची भाजी करायची होती. तर आमच्याकडे म्हणजे अशी काही शेंगदाण्याची भाजी वगैरे, तर मस्त मी एक साईड मस्त अशी शेंगदाण्याची भाजी बनवत होती. आणि नंतर मग कसं आहे ना, मी उद्या गावाला जाणार आहे. तर त्याच्यामुळे मग मम्माने मस्तपैकी असं सगळं मला पॅक करून दिलं होतं. चिवडा, शंकरपाळे, अनारसे, चकल्या, परत तिळाचे ते हे काय म्हणतात त्याला आपण, तिळपट्टे वगैरे सर्व सर्व. तर मग मस्त असं म्हटलं चला भाजी वगैरे बनवून घेऊ आपण पटापट. तर मस्त शेंगदाण्याची भाजी कशी करायची याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे आता. तर आधी मस्तपैकी असं तेल टाकायचं, तेल छानपैकी मस्त असं गरम होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं. आणि जिरं टाकल्यानंतर तुम्ही माझा लसूण वगैरे, तर मी ते जेव्हा आपण शेंगदाण्याचा पेस्ट काढतो ना, म्हणजे तो गोळा, त्याच्यामध्येच मस्त असं जिरं, लसूण, हिरवा मस्त कोथिंबीर, परत थोडी शोप वगैरे असं टाकायचं. म्हणजे त्याने काय होतं ना, भाजीला टेस्ट छान येते. आणि नंतर मग मस्त तो गोळा असा तेलात होऊ द्यायचा, मस्त तेल तापू द्यायचं चांगलं. त्याच्यामध्ये मस्त असा टाकायचा तो. आणि नंतर मस्त छान असं गरगट फेटायचं त्याला. म्हणजे त्याने काय होतं ना, तो मस्त असा खालून जळत पण नाही आणि खालून कढईला चिटकत पण नाही. आणि छान येतो एकदम मस्त असा. आणि त्याचा कलर बघा चेंज झाला. आधी कसा एकदम असा हिरवा हिरवा दिसत होता, आता मस्त असं लालसर वगैरे दिसतो. आणि असं मस्त त्याच्यात तो पूर्ण होऊ द्यायचा. आणि नंतर मस्त त्याच्यामध्ये कोथिंबीर, परत हळद, मिरची पावडर वगैरे हे ॲड करायचं. जे जे आपल्याला लागतं ते, फक्त मसाला ॲड करायचा नसतो त्याच्यामध्ये, मसाला वगैरे काही नसते, साधीच करायची भाजी, एकदम छान बनते. आणि मस्त असा गोळा वगैरे होऊ द्यायचा. तर बघू शकता छान असं मस्त तेल आजूबाजूला सुटू द्यायचं त्याला. तर ते छान बनते मस्त भाजी त्याने माहिती. आणि नंतर मग मस्त त्याच्यामध्ये पाणी ॲड करून द्यायचं. आणि पाणी ॲड केल्यानंतर थोडंसं असं मस्त गरम होऊ द्यायचं, हलकं गरम होऊ द्यायचं, म्हणजे तरी वगैरे होते मग त्याला. आणि मग नंतर फुटणं पाणी जेवढं आपल्याला लागते पाणी मापानुसार तेवढं घ्यायचं. मस्त आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं, ॲड करायचं त्याच्यामध्ये. आणि छान असं मस्त मीठ वगैरे टाकायचं, जे जे आपल्याला लागते ते वरून. अशी मस्त छानपैकी भाजी वगैरे बनवून घ्यायची. आणि तर चला आजचा मेनू दाखवते मी तुम्हाला. तर आज केली होती मस्त अशी आलू वांग्याची सुकी भाजी, मला आवडते त्याच्यामुळे मी ही बनवली होती. कारण की मला ती शेंगदाण्याची भाजी अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी माझ्यासाठी वेगळी भाजी बनवली होती. आणि अहोंसाठी आणि मम्मासाठी वेगळी भाजी बनवली होती. तो अहोंना शेंगदाण्याची भाजी आवडते, त्याच्यामुळे अहोंना अशी मस्तपैकी तरीची भाजी केली होती. आणि त्याच्यासोबत मस्त अशा गरम गरम फुलके बनवले होते. वर फुलके आहेत आणि खाली चपात्या पण आहेत. म्हणजे मला फुलके आवडतात आणि आईंना आणि अहोंना चपात्या. आणि मस्त त्याच्यासोबत राईस केला होता. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.